नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळे? बरे आहात ना? उन्हाळा आला आहे तर काळजी घ्या. आता रोजची थाळी आपण काय बनवायचा स्वयंपाक असं सर्वांना प्रश्न पडलेला असतो. भाजी छान झाली पाहिजे, चवीलाही अगदी मनसोक्त आपलं खाल्ल्यासारखं झालं पाहिजे. चला तर मी काय काय केलेलं आहे. इथे मी आता चटणी आहे तिळाची, कोशिंबीर आहे, आलू मटरची भाजी केली आहे आणि साधं डाळ भात आणि शिरा केलेला आहे. भातावर असं मस्त आपलं तूप घातलेलं आहे. चला रेसिपीला सुरुवात करते. आता इकडे मी तांदूळ घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत मी आता हे तांदूळ दुसरं पाणी घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे इकडे. आणि इकडे तुरडाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे, तोही 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. आणि दुसरं पाणी घालून आता मी हे दोन्हीही कुकरमध्ये ठेवून देते. त्यासोबतच मी आता बटाटा घेऊन घेतलेला आहे, 2 बटाटे भाजीसाठी, तेही उकडून घेते. हे मी आता गॅसवर कुकर लावून ठेवलेला आहे. 4 शिट्ट्या होतील तोपर्यंत मी इकडे पीठ वगैरे मळून घेते. आणि चवीनुसार यात मी मीठ घालून थोडंसं पहिल्यांदा मिक्स करून घेते. आता याला थोडं पाणी घालून छान एकजीव मळून घ्यायचा. मळताना कधी पण एकसारखं चांगलं मळायचं. खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप पातळही मळायचं नाही, जेणेकरून चपात्या आपल्या छान फुलल्या जातात. आता थोडंसं तेल लावून ह्याला मी झाकून ठेवते. तोपर्यंत इकडे मी भाजीची तयारी करते. इकडे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घातलेला आहे. मिक्सरमध्ये हे सर्व पदार्थ मी वाटून घेतलेला आहे. इकडे आता तोपर्यंत माझा कुकरही झालेला आहे. 4 शिट्ट्या होऊन गेल्यात. ह्याची वाफ काढते आणि बटाटे काढून घेते. सर्वात पहिल्यांदा बटाट्याची सालं काढून घ्यायची. ह्याला थोडंसं मी बटाटा पहिल्यांदा थंड होऊ देते आणि मग ह्याची सालंही काढून घेते. मी इथं आलू मटरसाठी मटरही घेतलेलं आहे. हे मी फ्रोझन मटर घेतलेलं आहे. तर हे फ्रोझन मटरची रेसिपी मी तुम्हाला ह्याच्यात व्हिडिओत आहे माझ्या, तर तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता की फ्रोझन मटर कसं केलेलं आहे. इकडे मी बटाट्याचेही बारीक काप केलेले आहेत. तसंच गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. त्यात मी थोडंसं तेल घालून आता भाजी करणार आहे. त्यासाठी जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि जे वाटून ठेवलेला मसाला होता मिक्सरमध्ये तो घातलेला आहे. हे सर्व आता पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि हे जे फ्रोझन मटार आहेत हे 2 ते 3 मिनटं शिजवायचं. हे लगेच शिजले जातील. आता आपले हे मटर शिजले गेलेले आहेत. यात थोडंसं मी हळद घालून घेतलेलं आहे आणि हे बटाटे जे कापलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता परत सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं. इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की परत 2 ते 3 मिनटं ह्याला वाफवू द्यायचा. आणि वरून आता मी हे कोथिंबीर घालून भाजी आपली तयार झालेली आहे. इकडे तसंच मी आता आमटीची तयारी करून घेते. त्यासाठी मी जिरं, आलं, मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. थोडीशी कढीपत्ता आणि कोथिंबीर तोडून घातलेली आहे. तोडून घातल्याने काय होतं की चवीला छान येते. आता याला खलबत्त्यात छान मी असं कुटून घेणार आहे. ही आपली अशी पेस्ट व्हायला पाहिजे. डाळीला चांगलं घोटून घेतलेलं आहे इकडं मी. आणि इकडं आता गॅसवर पातेलंही ठेवलेलं आहे. चला तर मी आता डाळीची पटकन फोडणी घालून घेते. 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यात जिरं, मोहरी घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि ही पेस्ट आहे ती घातलेली आहे. अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि घोटलेली ही डाळ आहे ती घालून घेतलेली आहे. चवीनुसार इथं मी मीठही घातलेलं आहे. हळद थोडीशी कमी वाटली म्हणून वरून परत थोडीशी हळद मी घालून घेतलेली आहे.
आमटीला आता छान उकळी आलेली आहे, तर मी तर वरून आता कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद करून देते. इकडं मी एक कांदा आणि टमाटर चिरून घेतलेला आहे. त्यात थोडं जिरं, लाल तिखट, शेंगदाणा कूट, मीठ आणि कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे त्यात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने छान असं. आता हे हाताने सर्व एकसारखं असं मिक्स करून घेतलं. ही आपली आता कोशिंबीर तयार झालेली आहे. कोथिंबीरीला छान इथं मी सजवून ठेवलेलं आहे. इकडे आता मी 1 चमचा तूप घातलेला आहे. त्यात सर्वात पहिल्यांदा काजू, बदाम आणि मनुके आहेत ते भाजून घेतलेलं आहे. हे मी भाजले गेलेले आहेत, तर ते सर्व मी बाजूला काढून घेते. आता त्याच तुपात मी 1 वाटी रवा घातलेला आहे. हे रवाही मी चांगलं भाजून घेणार आहे. हे छान ब्राऊन कलर झालं की ह्यात 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं. 1 वाटी रव्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपला हा रवा छान शिजलेला आहे, तर त्यावर आता पाऊण वाटी साखर घालून घ्यायची आणि अर्धा चमचा विलायची पूड घातलेला आहे. ह्याला छान परत आता एकत्र करून घ्यायचं. इकडे आपली शिराही तयार झालेला आहे. आता सगळं झालेलं आहे. आता मी चपातीला सुरुवात करते. सर्वात पहिल्यांदा ह्याचे 2 गोळ्या काढून घेते आणि पटकन आता चपाती लाटून घेते. सर्वात पहिल्यांदा ह्याला तेल लावायचं. थोडंसं तेल लावून थोडं सगळीकडं असं चोपून घ्यायचं आणि प्रेस करायचं मधोमध आणि असं दाबून त्याला छान असं सगळ्या बाजूने दाबून घ्यायचं. आता ही गोल चपाती अशी लाटून घ्यायची सर्व बाजूने एकसारखं. हे लाटणं झालं आहे, तर त्याला मी आता भाजून घेतलेलं आहे पटकन. इकडे माझी चपाती तयार झालेली आहे, तर तसंच मी आता ताट लावायलाही सुरुवात करते. ही आता मी इकडे थाळी आता लावून घेते. पहा, थाळी आपली मस्त छान अशी झालेली आहे. मनसोक्त जेवण केल्यासारखं व्हायला पाहिजे, चवीलाही छान झाला पाहिजे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.